चव्हाण शेजारी शेतकऱ्यांनी ऊस पिकाचे केले अतोनात नुकसान। चव्हाण यांची भेंडवडे हद्दीत गट नंबर 638 मध्ये ऊस असून 13/12/2024 रोजी मारुती ज्ञानू पाटील यांनी आऊट करणे व गहू पेरणीसाठी आलेले 2 ट्रॅक्टर अडवले व आमच्या शेतातून नको, भुईकरांचा ऊस तोडल्यावर जावा असे सांगितले। नंतर आम्ही जे लोक रस्ता करायला होतो त्यांना सांगितलं, त्या लोकांनी काही केले नाही व दुसऱ्या दिवशी चव्हाण यांनी रस्ता केलेल्या लोकांना पुन्हा सांगितले तर तुम्ही पाटील यांना अडवा असे सांगितले। तर चव्हाण यांनी पाटील यांना सांगितले की तुम्ही आम्हाला जाऊन देत नाही तरी तुम्ही आमच्या शेतातून जाऊ नका सांगितले। तरीही पाटील यांच्या शेतातून जाऊ लागले। यानंतर सर्व शेतकऱ्यांना पुन्हा सांगितले, पाटील शेतातून जाऊ लागलेत। लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले। यामध्ये किमान 3 महिने कालावधी गेला तरीही त्या लोकांनी काहीही कारवाई केली नाही। म्हणून आम्ही आमच्या सर्वांचा ऊस गेल्यानंतर आमच्या सर्व शेतात ऊस लावला म्हणून त्या शेतकऱ्यांनी आमच्या घरी येऊन शेतातून रस्ता चालू करा आम्हाला सांगितले। कुणाच्याही शेतातून जाऊ दे, आम्ही पश्चिमेकडून सरकून देऊ। त्या शेतकऱ्यांना ते मान्य नाही व त्या शेतकऱ्यांनी मंडल अधिकारी मार्फत मारुती ज्ञानू पाटील यांच्या नावे आम्हाला नोटीस 4/4/2025 रोजी काढली। शेतात हजर राहण्यास सांगितले पण कोणीही अधिकारी किंवा शेतकरी हजर राहिले नाही। तर 12 तारखेला साहेब येणार आहेत असे तलाठी यांनी फोनवरून सांगितले। आम्ही बाहेर असल्यामुळे आम्ही हजर राहू शकलो नाही। 15/4/2025 रोजी पुन्हा नोटीस काढली। आम्ही बाहेर असल्यामुळे तलाठी यांनी मंडल अधिकारी यांच्याशी फोनवर संवाद साधला। 17/4/2025 रोजी पुन्हा नोटीस काढली। तलाठी, तोडकर, मंडल अधिकारी, शेतकरी जेसीबी घेऊन हजर राहिले पण त्या कारवाई समित्यांना लेखी सुरुवात कोणत्याही कायद्यानुसार कारवाई करत आहात, आम्हाला तो काय अधिकार नाही, तो तहसीलदार साहेबांना अधिकार आहे असे आम्ही त्यांना लेखी स्वरूपात विचारले असता ती कारवाई थांबून गेले। 7/6/2025 रोजी खंडोबा मंदिर समोर सर्व शेतकऱ्यांनी गट नंबर 617 खरेदी रस्त्यातून जायचे नाही अशी दमदाटी सर्व शेतकऱ्यांनी दिली। काकांकडे बघून गप्प बसतोय, वारंवार पिकाचे नुकसान करणे, भाजीपाला चोरून नेणे, ऊस कापून नेणे। अनोळखी व्यक्तीने वाठा रस्त्याला येऊन विचारले की तू रस्ता का बंद केला आहेस व तू रस्ता मोकळा करू देत जा अशी दम दिला। बोरची मोटर जाणे व शेतातील साहित्य वारंवार चोरून नेणे असे प्रकार घडत आहेत। तर या सर्व प्रकाराची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी व आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी विठ्ठल चव्हाण यांनी केली। नंतर लावलेला आहे रस्ता होता रस्त्यासाठी लावलेला आहे आणि त्याचा नाही त्याला दिला आम्ही 5-5 फूट 10 फूट सर हे उसवाल्याने 5 फूट हा उसवाल्याने 5 फूट 10 फूट दिला नाही आणि ही क्यू आहे ह्यो गट नंबर आहे हा ह्यो गट नंबर आणि हे घेऊन काढला रस्ता अजून आहे का 3 महिन्याला पडले तर 5 आणि 2 लाख पडले।
काय टाकायचं नाही. हे बाजूली चला अक्षय
सगळं गोळा करून बाहेर टाका. चल पोलीस स्टेशन जायचं. चल पोलीस स्टेशन जायचं.